नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 13. दोघेही शॉक लागल्यासारखे एकमेकांना बघत होते, कारण रोहन हा MBAचा स्टुडंट होता, साहिल आणि अभयच्या क्लासचाच. अभ्या, हा रोहन इथे काय करतोय रे? साहिलने थोड्या आश्चर्यानेच अभयला विचारले. हा रे, मी सुद्धा तोच विचार करतोय, अभयने साहिलकडे बघत उत्तर दिले. म्हणजे बघ हा, मी कॉलेजच्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये सहज ये जा करू शकतो रे, फक्त हेच एक सोडून, कारण माझ्या बास्केटबॉल टीममध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमधला एकतरी स्टुडंट आहेच, फक्त या डिपार्टमेंटमधले कोणीच नाही. आणि टीमचा कॅप्टन असल्यामुळे तिथले शिक्षकही मला चांगलंच ओळखतात. साहिल: हे काय विचारणं झालं का आता? सलग 3 वर्ष इंटर कॉलेज बास्केटबॉल कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राइज मिळवून दिलेस तू कॉलेजला, जे याआधी कधीच शक्य झाले नव्हते. राहिला प्रश्न या डिपार्टमेंटमधून तुला प्लेयर मिळवण्याचा, तर त्या प्रजापती सरांच्या कृपेने इथे मुलांपेक्षा मुलीच जास्त आहेत. बाकी तुला तर कॉलेजच्या प्रिन्सिपॉलपासून ते प्यूनपर्यंत सगळेच ओळखतात यार. आणि स्पेशली तुझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या इथल्या तुझ्या गोपिका, अभय साहिलला चिडवत म्हणाला. पण काय उपयोग ना बाकीच्यांनी ओळखून, माझी राधाच मला ओळखत नाही. या गोपिकांना घेऊन मी काय करू? दूर दूरपर्यंत मी स्वानंदीच्या विचारातही नसेन कुठेच, असंच वाटतंय मला तरी. साहिल समोरच्या बिल्डिंगकडे बघतच नाराज होत बोलत होता आणि अचानक स्वानंदी आणि जान्हवी इतर मुलींसोबत लॅबमधून बाहेर येत असलेल्या त्याला दिसल्या. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. एकटक तो तिच्याकडेच पाहत होता. जान्हवी सोबत हसत हसत काहीतरी बोलत चालत होती ती. मध्येच त्या दोघी एकमेकींना टाळी देत होत्या. सकाळपासून आसुसलेल्या त्याच्या डोळ्यांना आत्ता कुठे जरा सुकून मिळाला होता. हुश, चला बाबा, दिसली एकदाची तुला तुझी राधा. तुझं पोट तर भरलं असेल आता तिला बघून, पण मला आता खरंच खूप भूक लागली यार. चल आपण कॅन्टीनला जाऊन काहीतरी खाऊन घेऊ, अभय म्हणाला. पण साहिल मात्र अजूनही स्वानंदीवर नजर टिकवून होता. स्वानंदी दिसेनाशी होईपर्यंत साहिल तसाच उभा होता. नंतर ते दोघेही कॅन्टीनमध्ये निघून गेले. कॅन्टीनमध्ये ऑर्डर देऊन दोघेही टेबलवर जाऊन बसले. तेवढ्यात त्यांना रोहन कॅन्टीनमध्ये येताना दिसला. तसे अभयने त्याला हाक मारली. हे रोहन, कम हिअर. अभ्या, त्याला का बोलवतोस इकडे? माहिती आहे ना तुला कसा येतो? साहिल जरा रागातच अभयला म्हणाला. अरे थांब ना जरा, एंट्री हवाय ना तुला सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये, मग जरा सहन कर त्याला. विचारू तरी दे त्याला तिथे काय करत होता ते. आणि तू बघितलंस ना, ज्या लॅबमधून आपण त्याला बाहेर पडताना पाहिलं तिथे स्वानंदी आणि इतर मुली सुद्धा होत्या. म्हणजे विदाऊट परमिशन तो तिथे गेला नसेल, मग त्याने तिथे एंट्री कशी मिळवली? तेच काढून घेऊ ना त्याच्याकडून, अभय त्याला शांत करत समजावत म्हणाला. तूच विचार काय विचारायचं ते, मी जातो काउंटरवर. साहिल काहीशा रागातच चेअरवरून उठला. रोहन त्यांच्या दिशेने येताना बघून साहिल उठून काउंटरच्या दिशेने जाऊ लागला. अभयने एकदा नकारार्थी मान हलवली आणि येणाऱ्या रोहनकडे लक्ष दिले. अभय रोहन सोबत बोलत होता, तर साहिल इकडे काउंटरवर उभा राहून रोहन जाण्याची वाट बघत होता. पण त्याच्या डोक्यात रोहनचाच विचार सुरू होता. खरं तर रोहन सोबत साहिलचे तसे काही वैर नव्हते. रोहन तसा अभ्यासात हुशार होता, पण तो एक सेल्फिश मुलगा होता. स्वतःचा फायदा असल्याशिवाय तो कुणाशी मैत्री सुद्धा करत नव्हता. मुलींच्या बाबतीत तर तो खूपच फॉरवर्ड होता. कितीतरी वेळा साहिलने त्याला मुलींसोबत फिरताना पाहिले होते, तेही प्रत्येक वेळी वेगळ्या मुलीसोबत. त्याच्या या अशा स्वभावामुळे साहिलला तो फारसा रुचत नव्हता. इकडे अभयने गोड गोड बोलून रोहनकडून सर्व काही माहिती मिळवत होता. ए हॅलो अभय, बोल ना, काय म्हणतोस? आज मला कशी काय हाक मारली?
रोहन अभय जवळ येत म्हणाला, अरे काय नाही रे, सहजच. दिसत नाहीस आजकाल जास्त आपल्या डिपार्टमेंटला. अभयने डोळा मारतच रोहनला विचारले. रोहन काय समजायचं ते समजून गेला. त्यानेही हसूनच त्याला प्रत्युत्तर दिले, हो रे, जरा काम आहे त्यामुळे नाही आलो. माझ्या एका फ्रेंडची जरा हेल्प करतोय मी सध्या. रोहननेही हसतच उत्तर दिले. सायकोलॉजी डिपार्टमेंटला? नाही, म्हणजे 2-3 वेळा पाहिलं मी तुला त्या डिपार्टमेंटच्या बिल्डिंगमध्ये येताना आणि जाताना, म्हणून विचारलं रे. अभयने हवेत बाण सोडला. त्याचे बोलणे ऐकून रोहनही गालातल्या गालात हसायला लागला. त्याचा चेहरा बघूनच अभय समजून गेला की तीर निशाने पे लग गया. क्या बात है बॉस, नया पंचमीला क्या वहा? अभयने मुद्दाम त्याच्याजवळ जात हळू आवाजात त्याला विचारले. तशी रोहनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक अभयला दिसली. आहे एक, पर दिल्ली अभी बहुत दूर है, शायद आखरी स्टेशन वही होगा, इसलिए जरा धीरे धीरे चल रहा हूं. बघू काय होतंय ते. रोहननेही काहीतरी विचार करत वरवर उत्तर दिले. अरे पण तिथे जायला परमिशन लागते ना, मग तू कसं काय तिथे जातोस? अभयने आता मूळ प्रश्न विचारला. अरे माझी एक स्कूल फ्रेंड आहे त्या डिपार्टमेंटला. त्यांना ना सिलेबसमध्ये प्रॅक्टिकलचा एक विषय असतो. त्यात त्यांना काही टेस्ट म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या आणि प्रात्यक्षिक घ्याव्या लागतात. आणि त्या टेस्ट म्हणजे चाचण्या सोडवण्यासाठी त्यांना सारखे सारखे नवीन कॅन्डिडेट लागतात. मग ते इतर डिपार्टमेंटच्या स्टुडंट्सना सांगतात. तिथे पण एंट्री सहज शक्य नाही रे. ज्या स्टुडंटला प्रॅक्टिकल करायचे असेल त्याने लॅब इन्चार्जकडून टोकन घेऊन त्या कॅन्डिडेटला द्यायचे. त्या टोकनवर तारीख, लॅबचा टेबल नंबर असे डिटेल्स असतात. मग तिकडे जाऊन ते दाखवले की मग आपल्याला कोणी अडवत नाही. हां, फक्त ती चाचणी द्यायची आणि तिथे प्रात्यक्षिक करायची तयारी असावी लागते हां आपली. बस, बाकी काहीच मेहनत घ्यावी लागत नाही आपल्याला. तेही अगदी सोपे सोपे असतात रे. भारीच यार. मग मलाही सांगत जा ना कधीतरी असं कोणाचं काहीतरी असेल तर. मी सुद्धा जरा एक फेरफटका मारून येईन तिकडे, म्हणजे तेवढेच नेत्रसुख. अभय मुद्दाम त्याला फुलवत म्हणाला. तू स्वतःहून तयार असशील तर नक्कीच सांगेन तुला कधीतरी, रोहन म्हणाला. पण एक शंका आहे मला. म्हणजे बघ, आपण तिथे टेस्ट सोडवायला किंवा प्रॅक्टिकल करायला म्हणून जाणार, मान्य. पण कोणत्या स्टुडंट्ससाठी जातो ते कसं समजणार रे? अभयने शंका विचारली. अरे ते तिथे लॅबमध्ये गेल्यावरच समजते आपल्याला. कारण टोकनवर त्यांचं नाव लिहिलेले नसते, फक्त टेबल नंबर असतो. तिथे गेल्यावर रॅन्डमली ज्या स्टुडंटचे प्रॅक्टिकल त्या टेबलवर असेल तिच्यासाठी आपण चाचणी द्यायची अगर प्रात्यक्षिक करायचं, रोहनने एक्सप्लेन केले. ओके, चालेल मग, तयार आहे मी. परत असेल तर सांग तसं काहीतरी, अभय म्हणाला. हो नक्की, उद्या बघतो विचारून माझ्या फ्रेंडला, मग तुला कॉल करतो. ओके देन, चल बाय. असं म्हणत अभयसोबत हात मिळवून रोहन त्यांच्या मित्रांच्या टेबलवर जाऊन बसला. रोहन गेला तसा साहिल ऑर्डर घेऊन अभयजवळ येऊन बसला. काय झालं? काय मिळाली माहिती? साहिलने विचारले. हो तर, सगळी इन्फो काढली, असं म्हणत अभयने साहिलला त्याच्या आणि रोहनमध्ये जे काही बोलणे झाले ते सगळे सांगितले. ओके, असं आहे तर बघू उद्या मग काय होतंय ते. पण काय रे, तिथे आता हा कोणत्या मुलीच्या मागे लागला आहे? काय सांगितलं का त्याने? साहिलने काहीशा शंकेने विचारले. नो आयडिया बॉस, अभय खांदे उडवत म्हणाला. पण इकडे साहिलच्या डोक्यात मात्र विचार सुरू झाले होते, कारण त्याची स्वानंदीही त्याच डिपार्टमेंटला होती ना. क्रमशः